नमस्कार, मी सुवर्णा एकच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये असणार आहेत उद्धव ठाकरे, त्याविषयीची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेतील अशी माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नगरसेवक तसंच संपर्क प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्यानं नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेची तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत। राऊतांचे निकटवर्ती असलेल्या संपर्क प्रमुख भाऊ चौधरीसह माजी आमदार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळे सद्यस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाला स्थैर्य देण्याकरता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत शरद पवारांसमोरच कार्यकर्त्यांनी खदखद बोलून दाखवली। साहेब, पक्षातील गटतट दूर झाल्यास पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता येईल। शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीचा जणू पाढाच वाचला। खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली आहे। बावनकुळेंच्या औरंगजेबजी या शब्दावरून राऊतांनी टीकास्त्र डागलंय। ते बावनकुळेंच्या पोटात तेच ओठात अशी टीका राऊतांनी केली आहे। तसंच मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावरून संजय राऊतांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात, पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत असा सवाल त्यांनी केला। गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय असा सवाल त्यांनी केला। जितेंद्र आव्हाड झूठी प्रसिद्धि लेने के लिए, झूठी प्रसिद्धि, जितेंद्र आव्हाड स्टंटबाज आदमी, नौटंकी है। हर बयान पे नौटंकी होती है। अभी औरंगजेब जी को वो क्रूर नहीं मानते, इधर राधे राधे कहने वाले पे गुन्हा दाखल करने के लिए। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं। औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील। याच्यावरच त्या पक्षाची रोजीरोटी आहे। यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा। आपण आलेला सन्मानानं आलेला, सन्मानानं आपण इथून निघून जा। चर्चा करा, तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका। संजय राऊत नेहमीप्रमाणे ते त्यांचा मत मांडत असतात, त्याला काही इतकं महत्त्व देऊ नका। योगी आदित्यनाथ इकडे आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। उद्योग पळवले जात नाही। उद्योगासाठी पळवले जायचं म्हणजे का त्याला उचलून घेऊन जायचं असं होत नाही कधी। प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये कोणता उद्योग यावा यासाठी प्रयत्नशील असतो। जो तो मुख्यमंत्री आपल्या राज्याचं हित पाहत असतो, म्हणून त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी रोड शो केला म्हणून वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही।